आणि दिस इज द ओनली वे टू रिड्यूस वेट. याचा रील काढून प्रत्येक तोंडावर मारला पाहिजे असं मला वाटतं. आता सध्या माहोल उन्हाळ्याचा आहे, प्रचंड उन्हाळा आहे. उन्हाळ्यामधली जीवनशैली कशी असायला पाहिजे तुमच्या मते? काय केलं पाहिजे, काय टाळायला पाहिजे? सगळ्यात तूप घालून खा. कॉफीमध्ये सकाळी तूप घाला, दुधामध्ये तूप घाला. तूप घातल्यामुळे खूप फरक पडतो. हे खरं आहे. गुळ आणि साखर पार्ट बाय पार्ट एक्झॅक्ट सेम कॅलरीज देत. डिमोटिवेट झालो मी तुम्ही सांगितलं. आणि भातामुळे जाड होतो माणूस असं म्हटलं जातं, पण कोकणातली माणसं आमची तशी नसतात. अगदी साडी सडपातळ अशी असतात, रोज भातच खात असतात. आंबा खायला लोक घाबरतात की नाही, तीच सगळी लोक ॲव्होकॅडो खातात. बरोबर. आता ॲव्होकॅडो आणि आंब्याला कम्पेअर केलंस तर ॲव्होकॅडो 15-16 ग्रॅम फॅट्स देतो. बिचारा आपला आंबा 0.4 ग्रॅम फक्त फॅट्स देतो. मगाशी तुम्ही बोलता ओबेसिटीचा विषय काढला, तो खूप आता गहन विषय झालाय. बरोबर. खूप कमी वयात मुलांची वजन खूप वाढतात. तर ही ओबेसिटी फक्त खाण्यामुळे झाली आहे की आणखी त्याला काही कारण असतात? आता ग्रीन टी म्हणशील तर ग्रीन टीने वजन कमी होतं वगैरे असं म्हणजे काही रिसर्च पेपर मिळतील. त्यावेळेच्या ग्राईप वॉटरमध्ये 3.8% अल्कोहोल असायचं. आताच्या मुलांमध्ये ज्ञानदाजी असं म्हणतात की सकाळी 11 ते दुपारी 1चं ऊन म्हणजे पेटाचीच लक्षणं आहेत. इतकं ते आता ऊन प्रखर झालेलं असतं. तर हा काय प्रकार आहे? हे 11चं ऊन कुठून आलं?